हाय हॅलो नमस्कार, मी अमृता आपल्या अजून एका नवीन व्लॉगमध्ये सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे। तर सकाळची वेळ आहे आणि सकाळी सकाळी आम्ही सगळे रेडी होऊन चाललो आहे बडोद्याला। तर बडोद्याला कशासाठी जातो आहे हे सुद्धा मी सांगणार आहे, त्यासाठी व्लॉग कंटिन्यू करा आणि शेवटपर्यंत नक्की बघा। तर बडोदा सिटी खूप छान सिटी आहे, म्हणून मी आजच्या व्लॉगमध्ये थोडक्यात दाखवणार आहे। खूप झाडाझुडपात आणि एकदम मस्त अशी सिटी आहे बडोदा, गुजरातमधली सिटी आहे। आणि तिथं आमचं काम असल्यामुळं बडोद्याला चाललो आहे। तर आज यांची होती सुट्टी, तर मग म्हटलं मुलांची पण सुट्टी आहे, मॅडमला पण सुट्टी आहे, तर चला सगळेच मिळून जाऊया, काम पण होईल आणि वन डे ट्रिप पण होईल। म्हणून मग सकाळी सकाळी रेडी होऊन नाश्ता वगैरे करून निघालो। यांनी गाडी काढली आणि मुलांना पण थोडं एन्जॉयमेंट पाहिजे आणि गावावरून पण लवकरच आलो, तर बिचाऱ्यांना काही तेवढं त्यांनी एन्जॉय केलं नाही। आणि नेहमीप्रमाणे आरू आणि आतूचं बोलणं गप्पा गोष्टी चालू असतात, तर त्या दोघी मागे बसून एन्जॉय करतायत। हा पिल्लू आपला बघत बसला आहे समोर, आणि याचं नेहमी असंच असतं। तर आता आम्ही फायनली हायवेला लागलो आहे, भरूचवरून पुढं आम्हाला जायचं आहे बडोद्याला। तर आपला जो टी व्ही तुटला होता ना, तो टी व्ही सोनी कंपनीचा होता आणि त्याची स्क्रीन गेली होती, म्हणून मग तो सोनी कंपनीलाच रिटर्न दिला होता स्क्रीन टाकण्यासाठी। तर मग दुसरा टी व्ही घेण्यापेक्षा म्हटलं सोनीचाच घेऊया, तर तो टी व्ही बडोद्याला दिला होता आणि मग तो टी व्ही घेऊन येण्यासाठी आम्ही चाललो आहे बडोद्याला। तर आपण बडोद्यामध्ये पोचलेलो आहे आणि तुम्ही बघू शकता किती हिरवीगार झाडी झुडपं आहेत। तसं तर शहरांमध्ये गेलं का मोठ्या मोठ्या बिल्डिंग दिसतात, फक्त झाडं झुडपं दिसतच नाहीत, पण इथं बिल्डिंग दिसत नाही, झुडपांच्या आडून एवढी हिरवीगार झाडं आहेत मोठी मोठी। उन्हाळ्यातला मे महिना चालू असताना देखील एवढं हिरवगार बहरलेलं शहर आहे, म्हणूनच मला बडोदा खूप आवडतं। आणि मेन म्हणजे इथं ट्रॅफिक नाही, ट्रॅफिक सिग्नल असल्यामुळं सगळेजण रूल्स पाळतात आणि इथं अजिबात ट्रॅफिक होत नाही। ही एक गोष्ट खूप मला इथं आवडते की इथं आल्यानंतर तासोन तास लाईनमध्ये उभं राहावं लागत नाही, जे की अंकलेश्वरमध्ये फार कंटाळा येतो ट्रॅफिकचा। ट्रॅफिकमुळं आम्हाला गाडी बाहेर काढून कुठं निघायची इच्छाच होत नाही, मग आम्ही बाईक किंवा स्कूटी घेऊनच निघतो, कारण मग कडेकडेने निघून जाता येतं। तसं फोर व्हीलर घेऊन गेलं का मध्येच अडकून बसतं आणि खूप वेळ त्यातमध्ये जातो। तर बडोदा सिटीमध्ये ना खूप छान असं म्हणजे वेदर पण मस्त आहे। तसं आता आभाळ येते थोडं थोडं, म्हणून हलकीशी गरमीसुद्धा आहे, पण हिरवीगार झाडं झुडपं आणि अंकलेश्वरपेक्षा बरं इथं छान आहे। तर मग आता आम्ही शोधत सोनी ऑफिस शोधत चाललो आहे। तर मॅपवर दिल्याप्रमाणे जातो आहे आम्ही। तर हे आहे बडोद्याचं रेल्वे स्टेशन, जे राईट साईडला आहे। रेल्वे स्टेशनच्या मागच्या बाजूलाच आपल्याला जायचं आहे आणि खूप सारे एरोप्लेनसुद्धा दिसत आहेत। सिटीपासून जवळच एअरपोर्टसुद्धा आहे बडोद्याचं, त्याच्यामुळे एरोप्लेनसुद्धा खालून जाताना दिसत आहेत। तर आता या टनलच्या पुढं गेलं कीच आपल्याला सोनीचं ऑफिस आहे, तर सोनी ऑफिसमध्ये जाऊन आपल्याला आपला टी व्ही घेऊन घ्यायचा आहे। तर मुलांना सुट्टी असल्यामुळे ते पण घरात बोर होत आहेत आणि टी व्ही सतत फोनमध्ये पण एका फोनमध्ये दोघांची भांडणं, मला हे बघायचे तुला ते बघायचे, म्हणून मग म्हटलं टी व्ही रिपेअर करून घेऊया, त्यांना थोडंसं टी व्ही बघत बसतील आणि माझाही डोक्याचा ताण थोडासा कमी होईल, म्हणून मग निघालो। तर इथं सयाजीराजे गायकवाडांचा वाडा पाहण्यासारखा खूप भारी आहे, ऐतिहासिक ठिकाण आहे, तर त्या वाड्यात पाहायला जायचा आमचा विचार आहे, सयाजीराजे गायकवाडांचा वाडा। तर मग बघूया गुगलवरती ते ओपन आहे का, काय टाईम आहे, कसं आहे काय आहे ते बघून मग टी व्ही घेतला का सरळ वाडा बघायला जाणार आहोत। तर ते मी पुढच्या व्लॉगमध्ये कंटिन्यू करणार आहे। तर आता फायनली आम्ही पोहोचलो आहे सोनी ऑफिसला। तर मग इथं येऊन आम्ही बसलो, पण मग आपल्याला टी व्हीसुद्धा चेक करून घ्यायचा होता, बरोबर चालतो की नाही चालतो, कसं आहे काय आहे, क्लिअरिटी कशी आहे। तर मग हे विचारत होते त्या मॅडमला, आणि त्या मॅडमला हे सुद्धा विचारत होते बडोद्यामध्ये अजून काय काय आहे फिरण्यासारखं। आम्हाला माहिती तर आहे, कारण अंकलेश्वरपासून बडोदा काही दूर नाही आहे, जास्त 1-1.5 तासाचं अंतर आहे, पण तरीसुद्धा की कसं आहे काय आहे विचारलं त्यांना। आणि नंतर मग टी व्ही चेक करून घेऊया म्हटलं। फायनली आपला टी व्ही रेडी झालेला आहे, कारण मग फक्त 15,000 टी व्ही रिपेअर झाला आणि सोनीची क्वालिटी 40,000 देऊनसुद्धा दुसऱ्या टी व्हीमध्ये आली नसती, म्हणून मग आम्ही विचार केला की जर आपल्याला सोनीचाच टी व्ही चांगला रिपेअर होऊन भेटतोय तर मग कशाला दुसरा टी व्ही घ्यायचा। पण मग तीच एक भीती होती की क्वालिटी कशी असणार आहे, क्लिअरिटी कशी असणार आहे, काय माहिती, आपण एवढे खर्च केले खरं, पण मग क्वालिटी आणि क्लिअरिटी छान आहे। तर आमचं जे काम होतं बडोद्यामध्ये ते काम झालेलं आहे, टी व्ही आपला नीट झाला आहे। आमचं टी व्ही आणायचंच म्हणजे मेन तर काम होतं,
तर टी व्ही घेतोय आता आणि इथं गाडीत व्यवस्थित घेऊन जायचं आपल्याला, नाही तर परत घरी जायच्या आधी त्याची स्क्रीन परत सुटायला नको म्हणून. तर त्याची व्यवस्था पण केलेली आहे मी. ब्लँकेट वगैरे ते आणलेले आहेत मोठे मोठे डबल बेडचे, म्हणजे परत टी व्ही खराब नको व्हायला घरी जाईपर्यंत. तर आता टी व्ही घेऊन बघू कुठंतरी काहीतरी फिरायला जायचा विचार आहे. तसं प्लॅनिंग काय ते तुम्हाला मी सांगते, त्याच्यासाठी ब्लॉग कंटिन्यू करा शेवटपर्यंत बघा. महिना असल्यामुळं आणि उष्णता खूपच जास्त असल्यामुळं आम्ही दुसरीकडे कुठं वाडाबिडा बघायला जायचं कॅन्सल केलं, कारण या उष्णतेमुळं परत मुलं आजारी पडू नयेत आणि आमचे सुद्धा खूप जास्त भयंकर हाल झाले असते. म्हणून मग आम्ही छान असा मोठा AC वाला मॉल सिलेक्ट केला. हा इन ऑर्बिट बडोद्याचा खूप मोठा मॉल आहे. तर इथे यायचं आम्ही ठरवलं आणि फायनली आम्ही मग मॉलमध्ये येऊन पोहोचलो. तर इथं खूप छान मुलांनी पण एन्जॉय केला, आम्ही सुद्धा शॉपिंग केली आणि एवढ्या मोठ्या मॉलमध्ये मी तरी पहिल्यांदा शॉपिंग केली. तर पुढचा येणारा व्लॉग जो आहे तो या मॉलमधला मी दाखवणार आहे, त्याच्यासाठी तो व्लॉगसुद्धा बघा. चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या सोबत असंच कनेक्ट राहा. चला मग बाय बाय.